शेतकरी शेतकरी म्हटलं की कष्ट करणारा, शेतामध्ये राबणारा, आणि पाऊस आला, पावसामुळं पिकं चांगले येतात, कधी पावसामुळं पिकं जातात. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणारा हा शेतकरी. पण आज शेतकऱ्यावर खूप वाईट दिवस आहेत. कारण मे महिन्यामध्ये पावसाने हजेरी लावली आणि कधी नाही ते मे महिन्यामध्ये तलाव नदी नाल्या तुडुंब भरल्या आणि शेतकरी खुश होऊन त्यांनी शेतामध्ये पेरणी केली. परंतु आज 1 ते 1.5 महिना झालं पावसाने फुलकणी देण्याचं काम पावसाने केलं आहे. शेतकरी कबाड कष्ट करतो. ज्यावेळेस शेतामध्ये पीक येतं त्यावेळेस त्याच्या मालाला भाव नसतो, म्हणजे मालाला भाव येतो त्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नसतो. हे शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे हा विषय बच्चू कडू यांनी गेल्या 2 महिन्यापूर्वी आमरण उपोषण केलं. त्यांना प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्राने किंवा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी दिला आणि सरकार झुकलं गेलं. आणि सरकार झुकल्याच्या नंतर बच्चू कडू यांना लेखी आश्वासन देण्यात आलं की आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचं कर्ज माफ करू. परंतु मित्रांनो, अर्धा अधिवेशन संपत आलं तरीही शेतकऱ्याचं कर्ज माफ होत नाही. हे खूप दुर्दैव म्हणावं लागेल. आणि ते होत नाही म्हणून बच्चू कडू यांनी पायी यात्रा काढली आहे. आणि दुसरा विषय असा आहे की महाराष्ट्रामध्ये चाललंय काय, एकीकडे शेतकऱ्यांना पिळलं जातंय, छळलं जातंय, शेतकरी हवालदिल झाला आहे, आणि एकीकडं संजय शिरसाट सारखे न्यायमंत्री एका हॉटेलमध्ये बॅगाची बॅगा भरलेल्या पैशाच्या दाखवल्यात. हे खूप मोठं दुर्दैव आहे. तर दुसरा आमदार खायला भेटलं नाही म्हणून एका कॅन्टीन मालकाला आणि एका मॅनेजरला मारहाण करतो. हे पण खूप दुर्दैव आहे. मित्रांनो, एखाद्या कॅन्टीनवाल्याकडून चुकला असेल किंवा त्यांनी शिळं पाक दिला असेल तर त्याच्यासाठी कायदा आहे, त्याच्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता आणि सरकार तुमचं आहे. परंतु संजय गायकवाड यांनी ते न करता एखाद्या बॉक्सर सारखं त्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचं काम पूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे ही घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अगोदर त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये टाकली होती. परंतु आजपर्यंत गेले 7-8 महिने झालं तरी देखील शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही. आणि शेतकरी आज धरून बसला आहे की आज होईल, उद्या होईल, परंतु शेतकऱ्याचं कर्जमाफी होत नाही. आणि मध्येच एका मंत्र्यांनी वक्तव्य केलं की आम्ही असं कुठेही बोललो नव्हतो की आम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ करू. परंतु मित्रांनो, हा झाला निर्लज्जपणा. कारण बोलायचं आणि तोलायचं नाही हे कुठंतरी चुकीचं आहे. आणि याच गोष्टीवर आपण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये एक चीड निर्माण झालेली आहे की आमचं कर्ज माफ केलं नाही किंवा करत नाही. मित्रांनो, गेल्या 5 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं त्यावेळेस 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी झाली. परंतु काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, परंतु काही शेतकऱ्यांना त्याचाही लाभ मिळाला नाही. आणि शेतकरी आतापर्यंत त्या कर्जमाफीमध्ये पण चुकले आणि आता तर कर्जमाफीच व्हायला तयार नाही. कारण प्रत्येक जण शेतकऱ्याला वेड्यात काढायचं काम करतो. आज नाही आम्ही करू, तो म्हणतो आम्ही करू, आणि सत्तेवर आल्याच्या नंतर कुठलाही मंत्री मुख्यमंत्री कर्जमाफी करत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आणि शेतकऱ्यावर आपण बघत आहात की कसले, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस त्याला शेतामध्ये पिकतं त्यावेळेस मार्केटला विकत नाही, कारण त्यावेळेस भाव पडलेले असतात. आणि ज्यावेळेस भाव येतो त्यावेळेस शेतकऱ्याकडे माल नसतो. हे शेतकऱ्याचं दुर्दैव आहे. आणि सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, जे काही
पिकं असतात त्या पिकाला हमी भाव द्यायला पाहिजे, परंतु हे सरकार शेतकऱ्यांना हमी भाव देत नाही आणि म्हणूनच शेतकऱ्याची आज आर्थिक परिस्थिती जी आहे ती कमकुवत झालेली आहे, हलाखीची झालेली आहे. मित्रांनो, कधी पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो हे शेतकऱ्याचं दुर्दैव आहे आणि शेती जरी पिकली तरी भाव मिळत नाही हे आत्ताच मी आपल्याला सांगितलं. शेतकऱ्यांविषयी काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.